नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता येथे धांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुतेर्जुन। ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा। सांगे भुवनत्रयाची काजळी जे गगना माझी उधवली। ती प्रळयीची वावटुळी काय अभ्रपुरे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। श्रेय प्राप्तीच्या सर्व साधनामध्ये ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या ज्ञानप्राप्तीचा भगवंताने 34व्या श्लोकामध्ये उपाय सांगितला। ज्यांना संपूर्ण शास्त्राचं समन्वयाने ज्ञान आहे त्यांना ज्ञानी महात्मा म्हणतात आणि शास्त्रज्ञानाचा ज्यांनी सम्यक प्रकारे आपल्या स्वरूपामध्ये अनुभूतीचा अनुभव प्राप्त करून घेतला त्यांना तत्वदर्शिनः असं म्हणतात। जे ज्ञानीही आहे आणि तत्वदर्शी महात्मा आहे, अर्थात पारिभाषिक शब्दामध्ये जे श्रोत्रिय आहेत आणि ब्रह्मनिष्ठ आहे, अशा महात्म्यांच्याच द्वारे हे ज्ञानाचा उपदेश संपादन करता येतो। म्हणून अर्जुना त्यांना तो नमस्कार करावा, सेवा करावी, त्यांना परिप्रश्न करावा। बंधाचं स्वरूप काय आहे, मोक्षाचं स्वरूप काय किंवा मोक्षप्राप्तीचं साधन काय, विद्या कशाला म्हणतात, अविद्या कशाला म्हणतात, अविद्येची निवृत्ती कशाने होते, असे आत्मस्वरूप विषय असणारे प्रश्न त्यांना विचारावे आणि तेही अंतकरणामध्ये दयाभावाने संपन्न असल्यामुळे अपेक्षित असणाऱ्या संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याचा उपाय तुला प्रतिपादन करतील। अंतकरणाला जर बोध झाला तर पुन्हा ते अंतकरण मी आणि माझे यालाच अहंता आणि ममता म्हणतात किंवा देह तादात्म्य भ्रांती याला संकल्प असं म्हणतात। संकल्पाचे प्रकार अनेक आहे। अंतकरणाच्या वृत्तीमध्ये मनाची एक वृत्ती आहे आणि त्या मनाचा स्वभाव आहे संकल्प विकल्प करणं, किंबहुना मन संकल्प विकल्प करतं म्हणूनच जीवदशा आहे। ज्ञानोबा म्हणतात वायामन हे नाव एरवी कल्पनाची सावेव। जयाचेनी संगीत जीवदशा वस्तू। या मनाच्या उपाधीमुळे वस्तुनाम वास्तव असणारं परमात्म स्वरूप त्याला जीवदशा प्राप्त झाली। जीवदशेला येण्याकरता कारण मन आहे आणि ब्रह्मत्व स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर मनाचा बाध होणं महत्त्वाचं आहे। ज्या अंतकरणाला हा बोध प्राप्त झाला ते पुन्हा संकल्पावर येतच नाही, अर्थात मन स्वरूपाशी एकरूप होऊन जातं। म्हणून हे ज्ञान ब्रह्मज्ञानी पुरुषांच्या जवळ जाऊन शरणागती करून संपादन केलं पाहिजे आणि या ज्ञानाचा प्रभाव असा आहे, ही ब्रह्मज्ञान जीवनामध्ये एकदाच होतं आणि एकदा ब्रह्मज्ञान जरी झालं तरी पण अनादी काळापासून किंवा अनंत जन्मापासून जे काही आत्मस्वरूपाचं अज्ञान जीवाच्या पाठीमागं लागले आहे, असं कितीही जन्माचं अनंत अज्ञान जरी असेल तरी त्या सगळ्या अज्ञानाला एका क्षणात नष्ट करण्याचं सामर्थ्य या ब्रह्मज्ञानामध्ये आहे। उदाहरण व्यवहारातलं दिलं म्हणजे लक्षात येईल। एखाद्या भुयारामध्ये कितीतरी हजारो वर्षापूर्वीचा अहंकार साठलेला आहे, हजारो वर्षापूर्वीचा, आणि त्या भुयारामध्ये किंवा त्या बोगद्यामध्ये सूर्याने जर प्रवेश केला तर सूर्याच्या प्रवेशाच्या अगोदरसुद्धा सूर्याचं नुसतं एक किरण जरी गेलं तरी ज्याप्रमाणे त्या अंधकाराला नष्ट करतं, तसं अनंत जन्मापासून ज्या अर्थी ही सृष्टी अनादी प्रवाहरूपाने अनादी आहे आणि आजही आपण मनुष्य देहात आहोत, याचा अर्थ मागे आपण अनेक जन्म घेतलेले आहेत। म्हणजे अनंत काळापासून अज्ञानीने आपला पिच्छा सोडलेला नाही, पण ब्रह्मज्ञान अंतकरणामध्ये प्रगट झालं। सामान्य असणारं चैतन्य सगळीकडे विद्यमान आहे, पण ते चैतन्य आपल्या अंतकरणाच्या वृत्तीमध्ये अहम ब्रह्मास्मी आकाराने विशेष भावाला प्राप्त झालं तरच त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, आत्मज्ञान म्हणतात। आणि ते आत्मज्ञान एकदा प्राप्त होतं, एकदा प्राप्त झाला असता पुन्हा तो मोहाला प्राप्त होणार नाही।
वर्तमान काळामध्ये अर्जुनाला जो मोह आहे ना, की मी जगी एक अर्जुन ऐसा देही वाहे अभिमान आणि कौरवांती या स्वजन आपुले म्हणून, असं जे अर्जुनजी म्हणत आहे की मी देहधारी अर्जुन आहे, हे सगळे कौरव माझे स्वजन आहे, असा जो मोह निर्माण झाला तो मोह पुन्हा आता निर्माण होणार नाही. ब्रह्मज्ञान एकदा होतं, एकदा झालं की ते अज्ञानाला नष्ट करतं. पण जर कदाचित भ्रमाची सामुग्री मिळाली तर पुन्हा एखाद्या वेळेस भ्रम होऊ शकतो. मग आता पुन्हा जर भ्रम झाला तर पुन्हा ब्रह्मज्ञान संपादन करण्याची आवश्यकता नसते. आपण काल विचार केला, एखाद्या प्रसंगाला व्यक्तीला विसर पडू शकतो पण विपर्यय मात्र होऊ शकत नाही. जसं की झोपेमध्ये आपण कोण आहोत याचा आपल्याला विसर पडतो, पण जाग झाल्यानंतर आपल्याला विपर्यय होत नाही. एखादा पुरुष असेल, झोपला तर त्याला पुरुषपणाची जाणीव राहत नाही, म्हणजे पुरुषपणाचा त्याला विसर पडतो. पण जाग झाल्यानंतर मी स्त्री आहे असा त्याला विपर्यय परत होऊ शकत नाही. तसं ब्रह्मज्ञानाचा विसर होऊ शकतो, पण आता मी देह आहे अशी विपरीत भावना परत होऊ शकत नाही. भ्रम झाला तरी अडचण नाही परत, फक्त त्या भ्रमाची सत्यत्व बुद्धी राहत नाही. एखाद्याला कंदिलाच्या प्रकाशाच्या माध्यमातून रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान झालं एकदा, तर पुन्हा त्याला सर्पभ्रम होणार नाही असं नाही. सायंकाळ आली, मंद अंधकार आला की पुन्हा सर्पाचा भ्रम होऊ शकतो. फक्त भ्रम झाला की पहिल्यांदा जो भ्रम झाला होता तसं दुःख त्याला परत होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मज्ञान जगताच्या प्रतीतीला प्रतिबंध नाही करत, पण जगताची प्रतीती येत असताना जगताच्या संबंधाने जी सत्यत्व बुद्धी आहे त्या सत्यत्व बुद्धीला ब्रह्मज्ञान घालवतं. जगत त्याला खरं नाही वाटत आता. मग असं भ्रमातलं जगत किती जरी आपल्या समोर आलं तरी पण त्यापासून आपल्याला लाभही होत नाही आणि कोणत्या प्रकारची हानीसुद्धा होत नाही. म्हणून जगत प्रतीतीला न येणं हा पुरुषार्थ नाही. जगत प्रतीतीला येत असतानासुद्धा जगताचा दृढ मिथ्यात्व निश्चय होणं, सत्यत्व बुद्धी निघून जाणं हा पुरुषार्थ आहे. यज्ञात्वान पुनर्मोह मेवम यास्यसी पांडव येन. ज्या ब्रह्मज्ञानाने सगळे प्राणी मात्र आपलं आत्मस्वरूप आहे आणि आपणसुद्धा ब्रह्मस्वरूप आहो याची तुला प्रतीती येईल. भगवान श्री ज्ञानोबा म्हणतात, ज्या काळामध्ये हे ब्रह्मज्ञान होईल त्या काळामध्ये आपल्यासहित सगळे प्राणी मात्र तो माझ्या अखंड स्वरूपाच्या ठिकाणी पाहशील. अर्थात तुझा जीव भाव निघून जाईल आणि जगताच्या ठिकाणची सत्यत्व बुद्धी निघून जाईल. जगाचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि आपलं अधिष्ठानही ब्रह्मच आहे असं एकत्वाने तुला ज्ञान होईल. म्हणजे उपाधीचा सगळा बाद झाला का उपहितामध्ये असणारं चैतन्य भावातला ऐक्य अखंडच आहे. ज्याप्रमाणे जमिनीवर ठेवलेला घट फुटला तर त्या घटातला असणारा आकाश महाकाश स्वरूपच आहे. तसं जीवत्वाचा बाद झाला की जीव ब्रह्मरूपच आहे. जगताचा बाद झाला की जग ब्रह्मरूपच आहे. कारण शास्त्राचा नियम असा आहे, अधिष्ठान ज्ञानानंतर अध्यस्त पदार्थाची निवृत्ती हे अधिष्ठान रूपच होत असते. पुन्हा तेच उदाहरण लक्षात घ्यायचं, प्रकाशाच्या माध्यमातून रज्जूचं आपल्याला रज्जू रूपाने ज्ञान झालं तर रज्जूवर भासलेला सर्प हा रज्जू रूपच होत असतो, कारण तो खोटा आहे. खोट्या पदार्थाची निवृत्ती सत्य अधिष्ठानामध्ये होत असते. खोटा पदार्थ पाहिजे, भ्रमातला पाहिजे, म्हणजे तो अधिष्ठानाशी एकरूप होतो. आणि खरा सर्प असेल तर प्रकाशाने जात नाही, तो गेला तर वारुळात जातो, नाहीतर उंदीर सापडला तर निवांत राहतो, हलत नाही खरा सर्प असेल तर. आणि खोटा सर्प जर असेल तर तो रज्जूरूप होतो, पण केव्हा? रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान झालं असता. म्हणजे अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूपच होते. तसं अर्जुना जीवत्वाचा बाद झाला, जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मय अवशिष्यते. आणि असं ब्रह्मज्ञान ज्याला झालं त्याला कर्म करत असताना कोणत्याही प्रकारचं कर्म केलं तर पापही लागत नाही. या श्लोकामध्ये पापाचा संबंध आला आहे, तर उपलक्षणाने त्याला पुण्यही लागत नाही असा पण अर्थ घ्यायचा. नाहीतर पुन्हा शंका आली की त्या महात्म्याला पाप नाही लागत पण पुण्य लागत असेल, तर अजिबात नाही. पाप ही लोखंडाची बेडी आहे आणि पुण्य सोन्याचीच बेडी आहे. म्हणजे दोन्ही पण बेड्याच आहे ना.
बंधनच आहे. म्हणून जितकं पुण्य आपलं पाप घातक आहे तितकंच पुण्य घातक आहे. आणि महात्मा ब्रह्मज्ञानी असेल तर दोघाचाही संबंध आपल्या अंगाला लागू देत नाही. म्हणून कदाचित असं होणार नाही, पण असंभवनीय असणाऱ्या अर्थाला स्वीकृती देण्याकरता अपिचेत या पदाचा वापर करून जगातल्या सगळ्या पापी पुरुषामध्ये सर्वोत्कृष्ट पाप करणारा जरी तो असेल तरी पण ज्ञानाचं सामर्थ्य असं आहे, या ज्ञान नावेची नौका तुला प्राप्त झाली तर या पाप नावाच्या समुद्रातून सम्यक प्रकारे तो तरुण जाशील. संतरिष्यसी, तरुण जाशील म्हणजे पापही लागणार नाही, पुण्यही लागणार नाही, आणि पाप पुण्याचं कारण जे आत्मस्वरूपाचं अज्ञान तेही तुला स्पर्श करणार नाही. म्हणून सगळ्यात महत्त्व आहे ब्रह्मज्ञानाला. आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रारब्धवशामध्ये काही गोष्टी कमी जास्त मिळाल्या तरी चालेल. समजा आपल्याला धन नाही मिळालं, अडचण नाही. लोका समाजामध्ये आपल्याला सन्मान नाही मिळाला, अडचण नाही. भोगांची अनुकूलता नाही मिळाली, काही अडचण नाही. पण जर ब्रह्मज्ञान न मिळता मनुष्यदेह आपल्या हातून निघून गेला तर सर्वात मोठी आपली हानी आहे. इह चेद वेदित अतसत्यमस्ती न चेदी हा वेदीन महती विनष्टी. उपनिषदाचं प्रमाण आहे. इथे आल्यानंतर ब्रह्मज्ञान संपादन केलं तो सार्थकतेला प्राप्त झाला. नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते, त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. परंतु इथं येऊनसुद्धा क्षणभंगूर नाशिवंत भौतिक सुखाच्या पाठीमागे लागून परमार्थातलं जर आत्मज्ञान संपादन न करता निघून गेला तर ती सर्वात मोठी हानी आहे. ज्ञानाचा एवढा मोठा गौरव असल्यामुळे ब्रह्मज्ञान संपादन करण्यासाठी या मनुष्यदेहामध्ये प्रयत्न करावा. चिरंजीव पदामध्ये ती शेवटची ओवी बघा. साधावया वैराग्य ज्ञान मनुष्यदेही करावा प्रयत्न, सांगे एका जनार्दन अनेक यत्न असे ना. दुसऱ्या देहातही असा प्रयत्न करता येत नाही, आणि या देहातसुद्धा ब्रह्मज्ञानाशिवाय दुःख निवृत्तीसाठी आणि परमानंद प्राप्तीसाठी दुसरा प्रयत्नच नाही. दुसऱ्या देहात करता येत नाही यात नवल नाही, पण याही मनुष्य देहामध्ये दुसरं कोणतंही साधन करता येत नाही. या बाबतीमध्ये आपण सगळे भाग्यवान आहोत, कारण आपला जन्म मनुष्य देहात, पुन्हा भरतखंडी नरदेह प्राप्ती, वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा त्या महाराष्ट्रात, पुन्हा सकल संतांचे ग्रंथ निर्माण झाले, त्यानंतर आपला जन्म आहे. आणि असं असतानाही आपल्याला ग्रंथाच्या बाबतीमध्ये श्रद्धा आहे, आदर आहे, त्याचं आपण पारायण, स्वाध्याय, पठण, मनन, चिंतन करतो आहे. या बाबतीमध्ये सगळं पारमार्थिक भाग्य आपल्या वाट्याला आलेलं आहे. आता फक्त एकच पाऊल पुढे टाकायचं आहे. जे परोक्ष ज्ञान संपादन केलं त्याचं फक्त अपरोक्ष ज्ञानामध्ये पर्यवसान झालं पाहिजे. ब्रह्म आहे, ब्रह्म आहे. आता एकच पाऊल पुढं म्हणायचं मी ब्रह्म आहे, पण तेही विसरायचं पुन्हा. कारण ते मी ब्रह्म आहे कुठपर्यंत, मी देह आहे याला घालविण्यासाठी. नाहीतर मग पायातला काटा काढण्यासाठी दुसरा काटा आणला, पायातला काढला आणि दुसरा खिशात ठेवला. अरे अगोदर तरी तळपायात रुतला होता, दुसरा हृदयामध्ये घुसेल ना. तसं आहे, मी देह याला घालविण्यासाठी मी ब्रह्म ही वृत्ती निर्माण झाली पाहिजे, परंतु ती सुद्धा विसरली पाहिजे. आता या ज्ञानाचं सामर्थ्य काल आपण पाहिलं. ज्ञानाच्या समोर जगताचा असणारा भ्रम टिकत नाही, तर त्या ब्रह्मज्ञानाच्या समोर एका व्यक्तीच्या अंतकणातला मनाचा मळ कसा बरं टिकेल, तोही टिकू शकणार नाही. म्हणून अर्जुना, ज्ञानासारखं पवित्र पुढे येणार आहे श्लोक, जगामध्ये सामर्थ्य संपन्न कोणीच नाही. या स्पष्टीकरणासाठी भगवान उदाहरण देतात. गीतेमध्ये दृष्टांत क्वचित आलेले आहे, एकदम थोडे आहे. दृष्टांताची रेलचेल पाहिजे असेल तर मग ज्ञानेश्वरी आहे. आणि काही ज्ञानोबऱ्याचं अलौकिक निरीक्षण सामर्थ्य असेल ना. वयवर्ष 16 म्हणजे पूर्ण 16 नाही, 15 वर्ष 3 महिने पूर्ण, आणि मग 16वाला प्रारंभ. एवढ्या वयामध्ये इतकी अफाट निरीक्षण शक्ती आहे. कधी कधी आता गुरुवारी डॉक्टर बाबांच्या मुखारबिंदातून 18वा अध्यायाचा पाठ आपण श्रवण करतो आहे. काय ज्ञानोबाने उपपत्ती दिलेल्या आहेत. स्वरूपाचं चिंतन करत असताना कसं स्वरूप आहे या बाबतीमध्ये अज्ञान नाही, अज्ञानाला घालवणारं अहम ब्रह्मास्मी ज्ञान नाही, तिथं विवेक नाही, वैराग्य नाही. विवेक वैराग्येशी आटेबंद मोक्षेशी
वृत्ती ते अवृत्तीशी बोडून जाय, केवळ दृंगमात्र स्वरूपाला ज्ञानोबाराय अवशिष्ट ठेवतात. आणि काय दृष्टांताची योजना आहे. ज्ञानी पुरुषाने कोणताही व्यवहार केला तरी तो आपल्या स्वस्वरूपाला कधीच सोडत नाही. उदाहरण द्यावं ज्ञानोबारायने. पाण्यावरचा तरंग अतिशय वेगाने धावला. कधी कधी व्यवहारामध्ये स्पर्धा होते बघा पळण्याच्या, मॅरेथॉन स्पर्धा. मग त्याच्यामध्ये तरंगाने अतिशय वेगाने धावायला प्रारंभ केला. तरंग कितीही वेगाने धावला तरी जमिनीवर जाऊ शकत नाही, किंवा किती वेगाने धावला तर पाण्याला सोडून पुढं जाऊ शकत नाही. पाणी हे कायम त्याच्यासोबत आहे. तसं महात्म्याने कोणतंही कर्म केलं तर स्वस्वरूपाला तो सोडू शकत नाही. काय दृष्टांत आहे, काय उपपत्ती आहे, आणि ती ज्ञानोबाराची शक्ती आहे. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी मिळाली ना अध्ययनाकरता, हे आपलं भाग्य, किंवा ज्ञानोबारांनी आपल्यावर केलेली ही विशेष कृपा आहे. किंबहुना पुढं जाऊन सांगू का, ज्याप्रमाणे सुगरण असणारी आई आपल्या प्रिय असणाऱ्या मुलाकरिता दिवाळीच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा फराळ तयार करून ठेवते फक्त त्याच्यासाठीच, तसं ज्ञानोबारांनी हे आपल्याकरता ज्ञानेश्वरीचं पक्वान्न तयार करून ठेवलेलं आहे. या बाबतीमध्ये भगवान म्हणतात ज्ञानोबाराय, सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेच अवसरी पाहुणे पातवलो आम्ही. ते आपल्या बाबतीमध्ये खरं झालेलं आहे. ब्रह्मरसाचं पक्वान्न आहे ज्ञानेश्वरीच्या रूपाने, आणि ते ज्ञानोबारांनी आपल्याकरताच ठेवलेलं आहे. म्हणून भाग्यवान आहे तो. आता आपल्यापेक्षा लहान लहान गुरुबंधू मंडळी जास्त भाग्यवान आहे, कारण आपल्याला समज येण्याच्याही अगोदर या आळंदीत हजर आहे. काही का होईना ते सकाळी उठून येतात, स्नान करून येतात, ज्ञानेश्वरी ग्रंथ ऐकतात की नाही. या अक्षरांचं वाया जाणार नाही बघा सेवा. हे अक्षर त्यांच्या हृदयात जातील, आणि त्यांच्या हृदयामध्ये कानातून हृदयात गेल्यानंतर नक्की परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्यावर असणारी ही ज्ञानोबारांची कृपाच आहे. योग आहे, क्षेमही घडला पाहिजे. जेव्हा द्राक्षी दूध घातले वाया गेले गमले, परिफळ पाकी दोनावले देखिले जेवी. आता ज्ञानोबारांचं एक कृषीशास्त्र आहे बरं, दृष्टांत आहे. आता हे ज्याच्याकडे द्राक्षाचा बाग आहे ना, मला वाटतं त्याने एका झाडावर का व्हायना प्रयोग केला पाहिजे. आहे आपल्याकडे एक व्यक्ती, त्याला सांगू हे जेव्हा द्राक्षी दूध घातले, जुन्या काळातली शेती आहे, त्या काळामध्ये दूधही मोठ्या प्रमाणामध्ये मिळायचं ना, अत्यधिक प्रमाणामध्ये. म्हणजे जास्त प्रमाणात ताक मिळालं की ते म्हशीला पाजतात म्हणतात, पिण्याकरता देतात. जास्त प्रमाणामध्ये दूध असेल तर ते दूध द्राक्षाच्या बुडाला घालायचं. द्राक्षी दूध घातले, जेव्हा दूध आपण बुडाशी ओतलं तेव्हा वाटतं बघा, अरे वाया गेले. गमले म्हणजे वाटतं दूध विनाकारण वाया गेलं असं वाटतं. परंतु ज्ञानोबा म्हणतात थोडी वाट बघा. जेव्हा त्या द्राक्षाला घड लागेल ना, तो सामान्य खत दिल्यानंतर द्राक्षाचा घड जेवढा गोड असतो त्याहीपेक्षा ज्या द्राक्षाच्या बुडाला दूध घातलं तो दुप्पट गोड असतो, आणि त्याला दुपटीनं फळ लागतं. फळ पाकी दोनावले, दुपटीनं त्याला फळ मिळतं. हे जसं पाहायला भेटावं तसं आपण श्रवण करत असताना जरी आपला अधिकार कमी असेल, काही पारिभाषिक शब्द आपल्याला कळत नसतील, किंवा एखादा सिद्धांत आपल्या बुद्धीवर आरूढ झाला नसेल, तरी पण ऐकणं सोडायचं नाही. आणि ते ऐकणं पुन्हा वेळेत ऐकलं पाहिजे. जर थोडाफार उशीर झाला ना, मग 5-10 मिनटामध्ये एखादा विषय निघून गेला की मग अख्खा पाठ होईपर्यंत लिंक लागत नाही, असं घडतं. म्हणून याला तत्पर लागतो व्यक्ती. आता पुढे श्लोक येणारच आहे, तो सांगतोच तेव्हा मी तत्पर हा. हे म्हणजे अगदी तळमळ झाली पाहिजे. थोडासा जर उशीर झाला की अगदी तळमळ वाटली पाहिजे. पाण्यातला मासा पाण्याच्या बाहेर पडला की ज्याला जशी तळमळ होती, तसं ब्रह्मज्ञान श्रवण करण्याकरता गुरु डॉक्टर बाबांचं वाक्य आहे. जसा एखादा 7 दिवसाचा उपवासी असावा आणि त्याला मिष्टान्नाचा योग आला की जसं तो तुटून पडतो, मग कोण पाहे तयाकडे, पाणी फिरायचं का नाही, वाढ झाली का नाही, तो पाहत नाही अजिबात. जसा तो भुकेलेला व्यक्ती अगदी त्या पदार्थावर आघाशाप्रमाणे लाभ घेतो, तसं श्रवणाच्याकरिता तत्परता असली पाहिजे. आपल्यातले काही श्रवण करणारे व्यक्ती ना, त्यांना सुट्टी आवडत नाही. तेव्हा नाही मग वेळ बदलून घ्या. आता तुमच्यासाठी वेळ बदलून घेतला, मग बाकीच्यांचा वेळ नाही ना घेता येत. मग त्यांना ती आवड लागलेली आहे, आवड. थोडासा वेळ वाया गेला, आता काहीच मग निवांत असतं, काही अडचण नाही. तो इथला अधिकारी नाही, त्यांचं काही नाही. ते म्हणजे काही व्यक्ती म्हणतात मग आम्ही नाही आलो पाठाला, डोळा लागला. अरे इथं डोळा लागला पाहिजे. साम्य शेजे डोळा लागला तया, तो इथं लागला पाहिजे.
त्यापैकी ब्रह्मज्ञानाचं सामर्थ्य काय आहे? निमित्त आहे बरं का. बाकीचे सगळे पाहुणे आले, फोन आला, जागच नाही आली, महत्त्व जर असेल तर मनुष्य बाकीच्या गोष्टी या सगळ्या बाजूला सारतो. सगळ्या गोष्टी हे निमित्त आहे, कारण आहे. कारण तर मग कोणतीही देता येतात. मग मला हात केला तर गाडीच लागली नाही, अरे पायानं यायचं ना. कारण बरोबर आहे, कारण द्यायचे नसतात. ज्या व्यक्तीला असं वाटतं ना आपलं उघडकीस येतं की काय, असं ज्याला वाटतं ना ते माणसं आपोआप कारण देतात. त्यांना न विचारता ते सांगतात आज मला जमलं नाही बरं यायला. अरे पण विचारलं कोणी, स्वतः सांगतात ते. त्यांना आपण पकडलं गेलो असं वाटतं, सोडून यथा एतांसी समिद्ध अग्नी भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. हे अर्जुन, पदच्छेद झाला, हे अर्जुना, यथा ज्याप्रमाणे समिद्ध अग्नी, अत्यंत प्रज्वलित असणारा अग्नी, एधांसी भस्मसात कुरुते, लाकडांना भस्मसात करतो. अर्ध्या पदामध्ये दृष्टांत आहे. अत्यंत प्रज्वलित झालेला अग्नी ज्याप्रमाणे लाकडांची राख करतो, तथा त्याप्रमाणे ज्ञानाग्नी. ज्ञानाग्नी कुठून प्राप्त झाला? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंच्या मुखारविंदातून तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश प्राप्त झाला. त्या उपदेशाने साधकाच्या अंतकरणाच्या वृत्तीमध्ये अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती तयार झाली. त्या वृत्तीला म्हणतात ज्ञान. आणि ते ज्ञान अग्नीप्रमाणे कार्य करतं. जसा अग्नी इतरांना जाळतो तसा ब्रह्मज्ञानाग्नी हा अज्ञानालाही नष्ट करतो आणि अज्ञान कार्यालाही जाळून टाकतो. मग अज्ञानाचं कार्य कोण आहे? सर्व कर्माणी. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी, यातला बारकावा पुन्हा आहे. सर्व कर्म म्हणजे कर्माचे प्रकार 3 आहे. एक आहे संचित, एक प्रारब्ध, एक क्रियमान कर्म. तर त्यापैकी अर्थ असा केला आहे सर्व कर्माणी म्हणजे संचितातलं सर्व कर्म आणि क्रियमान कर्मातलं सर्व कर्म ज्ञानाने नष्ट होऊन जातं, भस्मसात कुरुते. आणि प्रारब्ध कर्म मात्र भोगून संपवावं लागतं. शास्त्राचा सिद्धांत आहे प्रारब्ध. आता ती सुद्धा संगती बरं, नाहीतर मग डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचं एक वाक्य सांगत असतात, ज्ञानी पुरुषाला खरं तर कोणतंच कर्म लागत नाही. प्रारब्ध क्रियमान बघता संचित नाही जाण, केव्हा भिद्यते हृदय ग्रंथीश छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. ते क्षीयन्ते चास्य कर्माणि बहुवचन आलं आहे ना. ते संस्कृतमध्ये बहुवचन जेव्हा येतं तेव्हा त्याच्यामध्ये 3 किंवा 3पेक्षा अधिक येतात. एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. बहुवचनामध्ये 3 असतात, कमीत कमी 3, जास्तीत जास्त कितीसुद्धा, त्याला मर्यादा नाही. मग जसं कर्माचं बहुवचन आलं याचा अर्थ 2पेक्षा जास्त आहे, म्हणजे संचित, क्रियामान आणि प्रारब्धसुद्धा त्यामध्ये आहे. मग सगळ्या कर्माचा क्षय होऊन जातो. आणि मग शास्त्र तर सांगतं की प्रारब्ध त्याला भोगून संपवावं लागतं. तर ज्ञानी पुरुषाला ज्ञान झाल्यानंतरही त्याचा देह राहतो, देह पडत नाही, मृत्यू येत नाही. मग काय येत नाही? प्रारब्ध शिल्लक आहे. त्याच्या जीवनाची संगती सांगण्यासाठी प्रारब्ध शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. नाहीतर खऱ्या स्वरूपाने पाहिलं त्याला कोणत्याच कर्माचा लेप लागत नाही. स्वामी महाराज एक उदाहरण देत असतात, बाबा पाठामध्ये ते सांगत असतात की म्हणे एक मनुष्य मरण पावला, त्याला 3 पत्न्या होत्या. तो मरण पावल्याबरोबर 2 विधवा झाल्या आणि 1 मात्र सधवा राहिली. असं होईल का? अरे झाल्या तर तिन्हीसुद्धा विधवास होईल की नाही? तसंच आहे ज्ञानी पुरुषाच्या बाबतीमध्ये संचित लागत नाही, क्रियमान लागत नाही, फक्त प्रारब्ध राहतं असं नाही. कोणतंच कर्म लागत नाही, पण त्याचा व्यवहार दिसतो ना, तो व्यवहार दिसतो त्याच्या संगतीसाठी प्रारब्ध राहतं असं मानलेलं आहे. आवाज नाही आहे. अज्ञानजनबोधार्थम प्रारब्धम वक्ती वै श्रुतीही. अज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुषाचं ज्ञानप्राप्तीनंतरचं जीवन व्यवहार कळावा यासाठी मग तो असा का वागतो? प्रारब्ध आहे, प्रारब्ध बलाने तो राहतो. आणि श्रुती त्याच्या संगतीसाठी प्रारब्धाचं प्रतिपादन करते. आता यावर ज्ञानोबार उदाहरण देतात.
सांग बरं अर्जुना, दृष्टांत आहे दोन्ही पण. भुवनत्रयाची काजळी जे गगना माझी उधवली, तीय प्रळयीची वावटळी काय आभ्र पुरे. प्रश्न विचारला या ओळीमध्ये. सांग बरं अर्जुना, उदाहरण दिलं आहे प्रळय काळातलं. प्रळय काळामध्ये काय होतं, पाऊसच पडत नाही कितीतरी वर्षापर्यंत. सूर्य 12 कलेने तप्त होतो, संपूर्ण झाडं जळून जातात, सागर आटतात, नद्याही शुष्क होतात, सगळे प्राणी मात्र नष्ट होऊन जातात प्रलय काळामध्ये. आता थोडीफार कुठंतरी सुरुवात होते आहे, जास्त प्रमाणात पाऊस पडला तरी अडचण आहे, पण प्रलय काळाच्या प्रसंगाला 100 वर्षापर्यंत पाऊस पडतो, 100 वर्षापर्यंत. आणि तो सुद्धा असा थेंबाथेंबाने तुषार सिंचन असं नाही पडत. तो पडत असताना हत्तीच्या सोंडेप्रमाणे एक एक धार एवढा पाऊस पडतो, पण तो नंतर पडतो. त्याच्या अगोदर सूर्य तापतो आणि सगळ्या असणाऱ्या ब्रह्मांडाची तो राख करतो. भुवनत्रयाची काजळी म्हणजे राख होऊन जाते. आणि त्या राखेला उडवितं कोण? प्रळय काळातला वारा. जे गगना माझी उधवली म्हणजे उधळली किंवा पसरली. सगळ्या त्रैलोक्याची राख रांगोळी झाली, प्रचंड वारा वाहू लागला की ती राख गगनामध्ये अशी उडून जाते. आता ती राखेला उडवणारं कोण आहे? वारं. प्रळय काळाची वावटळ आहे ती. मग आता जी प्रळय काळाची वावटळ सगळ्या त्रैलोक्याच्या राखेला उडून टाकते. आणि एक व्यक्ती मला थांबा, प्रचंड वारा वाहतो ना, त्या वाऱ्याला थोडं थांबून ठेवा बरं. अरे पण त्या वाऱ्याला थांबवायचं, मग आणायचं कापड का? कापड नाही म्हणे, हे आकाशात चालेल ढग नाही का, त्या ढगाला थांबवा. आणि त्याला सांगते एवढं वारं थोपव. अरे काय ढग पुरणार आहे? सांगे भुवनत्रयाची काजळी जे गगना माझी उधवली, ती प्रळयीची वावटळी. ती प्रळय काळातली उठवलेली वावटळ आहे. प्रचंड वेग आहे वाऱ्याचा, त्रैलोक्याला सुद्धा ती उडवून लावते आहे. तर तिला थोपविण्यासाठी ढगांचा पडदा पुरा पडणार आहे का? काय आब्र पुरे? अजिबात आब्र त्या ठिकाणी टिकाव धरणार नाही. सांगायचं काय? ब्रह्मज्ञानाच्या समोर जगताचा भ्रम टिकत नाही, तर अंतकरणातल्या मनोमळाचा असणारा संबंध काय टिकणार आहे? याकरिता उदाहरण दुसरं, की पवनाचे निकोपे पाणी येची जो पळीपे, तो प्रळयानळ दळपे तृण काष्टे काही. प्रश्न आहे पुन्हा. पवनाचे निकोपे, दोन्ही उदाहरण प्रळय काळातलेच आहे. प्रळयानळ म्हणणं काय आणि प्रळयीची वावटळी. आता दृष्टांत द्यायचं तो ज्ञानोबारायांनी. भगवंताने उदाहरण समिद्धा अग्नी, पण त्याचा किती विस्तार करायचा तो ज्ञानोबाराच्या हातात आहे. मग आता दृष्टांताची झेप ज्ञानोबाराची एवढी उंच आहे, सामान्य घरातला आणि गावातल्या सप्त्यातला अग्नी आणतच नाही. म्हणजे सप्त्यातला म्हणजे महाप्रसादासाठी तो नाही आणायचा. अग्नी आणलाय तर मग प्रळय काळातलाच. वावटळ आली आहे तर प्रळय काळातलीच. सांग बरं अर्जुना, पवनाचे निकोपे. पवन म्हणजे वारा. तो वारा प्रळय काळातल्या अग्नीला, अनळ म्हणजे अग्नी, त्या अग्नीला सहाय्य करतो. पवनाच्या माध्यमातून जो अत्यंत कुपित झाला आहे, वाढलेला आहे, बरं त्याला शांत करण्यासाठी पाणी आणलं. पाणी याची जो पळीपे, किती पाणी टाका तो भडकतो आहे. म्हणजे पाणी त्याला शांत नाही करत, पाणी त्याला भडकविण्याकरता कारण होतं आहे. म्हणजे त्या अग्नीला साह्य कोणाचं मिळालं? वाऱ्याचं. दुसरं साह्य मिळालं पाण्याचं. कारण प्रलय काळातला अग्नी पाणी जितकं प्राशन करेल तितका तो भडकतो. आणि असा प्रलय काळाचा अग्नी वाढला आणि एक व्यक्ती मला नाही त्या अग्नीला शांत करायचं, ते आपण उन्हाळ्यामध्ये तोडून ठेवलेले गवताचे भारे आहे ना, आणि वाळलेले लाकडे ते टाका बरं. त्या अग्नीवर टाकले म्हणजे अग्नी शांत होईल. प्रळयानळ दळपे तृण काष्टे काही. पुन्हा तृण शब्द घेतला म्हणजे हिरवं गवत नाही, वाळलेलं गवत. आणि काष्ट म्हणजे सुद्धा वाळलेलं लाकडं, वाळलेलेच लाकडं, वाळलेलंच गवत, आणि त्याचे भारे त्या अग्नीवर टाकले, तो अग्नी कसा शांत होईल? तसंच आहे. म्हणजे अग्नीपुढे कोणीही टिकाव धरू शकणार नाही. तसं ज्ञान अग्नीच्या समोर कोणत्याही प्रकारचं कर्म पाप पुण्यात्मक टिकूच शकत नाही. तो का म्हणे, आम्ही झालो अग्निरूप लागो निदू पाप पुण्य अंगा, असा अर्थ आहे. म्हणजे हे काय आहे? ज्ञानाचं सामर्थ्य आहे. आणि भगवान या बाबतीमध्ये असं आहे म्हणून आम्हाला असं वाटतं, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विन्दति. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते
तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. भगवान म्हणतात इह म्हणजे काय? लोकव्यवहारामध्ये किंवा वैदिक व्यवहारामध्ये किंवा अध्यात्मविश्वामध्ये ज्ञानेन सदृशम, ज्ञानासारखी पवित्र वस्तू किंवा ज्ञानाच्या बरोबरीची पवित्रम न विद्यते, दुसरी कोणतीही वस्तू नाही. ब्रह्मज्ञान किती पवित्र आहे आणि दुसरं कोणतंही साधन तितकं पवित्र का नाही? मधुसूदन सरस्वतीने असं उत्तर दिलं आहे, आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाचं कार्याला मुळासहित उच्चाटन करावं असं सामर्थ्य फक्त ब्रह्मज्ञानात आहे. बाकी जगतामध्ये कुणाकडं नाही. बाकीची साधनं दुःख निवृत्त करतात, पण वर निवृत्त करतात, त्याला लयरूप निवृत्ती म्हणतात. आणि ब्रह्मज्ञान मात्र असं आहे, कार्याची कारणासहित आत्यंतिक निवृत्ती करतं. आत्यंतिक निवृत्ती करणारं ज्ञानासारखं पवित्र वस्तू जगतात दुसरी कोणती नाही. आपण बाकीची शास्त्रातली उपाय पाहिली तर वरी पालवी खुडीचे असं फक्त दुःख नष्ट करतात आणि दुःखाचं कारण तसंच ठेवतात. पण कारणासहित दुःख नावाचं कार्य निवृत्त करण्याचं सामर्थ्य फक्त ब्रह्मज्ञानात आहे. म्हणून संत वाङ्मयामध्ये किंवा शास्त्रामध्ये, अध्यात्मशास्त्रामध्ये ज्ञान असा शब्द आला की त्याचा आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान असाच अर्थ करायचा. व्यवहारातलं ज्ञान असा अर्थ अजिबात घ्यायचा नाही, कारण व्यवहारातल्या ज्ञानामध्ये एवढं काही सामर्थ्य नाही. मग ते ज्ञान मिळतं कुणाला? तत्स्वयं, ते जे ज्ञान आहे स्वयं म्हणजे स्वतः त्या पुरुषाला आत्मनि विंदती. कालेन थोडासा कालावधी लागतो बरं त्याला. आता हा कालावधीसुद्धा अधिकार सिद्ध होण्यापुरता लागतो. जोपर्यंत विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व अंतकरणामध्ये साधन चतुष्टय संपन्नता येत नाही तोपर्यंत कालावधी लागतो. नाहीतर मग जर त्याचा अधिकार सिद्ध असेल तर मग त्याला कानावचनाची भेटी ते लवकरात लवकर सिद्ध होतं. पण योग संसिद्ध हा कर्मयोगाच्या द्वारे किंवा समाधी योगाच्या द्वारे ज्याचं अंतकरण सुसंस्कृत झालेलं आहे. परमार्थामध्ये पात्रता फार महत्त्वाची आहे. जोपर्यंत ती योग्यता, पात्रता संपादन करत नाही तोपर्यंत लाभ होत नाही. मनुष्यानं एखादं फल ऐकलं की ते फल प्राप्त करावं असं त्याला वाटतं, पण फलाच्या प्राप्तीसाठी त्याला अधिकार संसिद्ध असावा लागतो. आणि जोपर्यंत तो अधिकार होत नाही, 6व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे बघा, अरे अर्जुना, सामान्यसुद्धा गोष्टी अधिकाराशिवाय तयार होत नाही, मिळत नाही, तर हे काज किरनिर्वाण, हे तर शेवटचं काम आहे. याच्यासाठी तर फार मोठा अधिकार लागतो. म्हणून ज्याने कर्मयोगाच्या द्वारे अंतकरण सुसंस्कृत केलेलं आहे असा असणारा साधक स्वतः ते ज्ञान त्याच्याकडे येतं. पुढं ओवी येणार आहे बघा, तया तेची गिवसीत, ते ज्ञान पावे निश्चित, जया माझे अचुंबित शांती असे. ते ज्ञान स्वतः त्याला म्हणजे ज्ञानसुद्धा योग्य अंतकरणाचा शोध घेत असतं. आत्मनी म्हणजे अंतकरणामध्ये विंदती, तो प्राप्त करून घेतो. थोडासा कालावधी लागू शकतो. ब्रह्मज्ञान संपादन करण्यासाठी कालावधी आहे, पण ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की मोक्ष प्राप्तीसाठी अजिबात कालावधी नाही. दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीला आणि परमानंदाच्या प्राप्तीला कालावधी नाही. उदाहरण, सूर्य उदयाला येण्यासाठी रात्रभराची वाट बघावी लागते, काळाची वाट बघावी लागते. पण एकदा सूर्य आला मग आपण असं नाही म्हणू शकत अरे 12 तास अंधकार होता आणि सूर्य उदयाला आल्यानंतर 12 मिनिटांनी अंधकार गेला, असं घडतं का? नाही. फक्त सूर्य येण्याचा उशीर आहे, तो आला की लगेचच्या लगेच अंधकार जातो. तसं ब्रह्मज्ञान मिळण्यासाठी काल लागू शकतो, पण ब्रह्मज्ञानानंतर मोक्ष मिळण्यासाठी कालावधी लागत नाही. तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनिविंदती, यावर ज्ञानोबाऱ्यांचं स्पष्टीकरण. मनोनी असो हे न घडे, ते विचारिताचे असंगडे, पुढती ज्ञानाचे निपाडे, पवित्र न दिशे मनोनी. या कारणामुळे अर्जुना असो, हा सगळा विचार राहू दे. ज्या ज्ञानासमोर जगताचा बाध होतो, मनाचा का होणार नाही. ते प्रळय काळाचे वावटळ सगळ्या त्रिभुवनाला उडवून घेऊन जाते, त्याच्यासमोर आब्र काय टिकणार आहे. प्रळय काळाचा अग्नी जो सगळ्या ब्रह्मांडाला नष्ट करतो,
तो गवताने लाकडाने विझवला जाणार आहे का? म्हणून हे असो आणि सगळे उदाहरणं राहू दे, हे न घडे. ज्ञानाच्या समोर बाधित होणार नाही अशी जगतातली कोणती तरी एखादी वस्तू आहे, हे न घडे? अजिबात नाही, कोणतीच वस्तू नाही. म्हणजे अगदी अज्ञानही ना अज्ञानकार्य जगतही नाही, हे न घडे. म्हणजे त्याचा विचार करायचा. काय विचार करायचा? ते विचारिताचे असंगडे. असंगडे म्हणजे असंगत आहे किंवा तुलना होऊ शकत नाही, कारण ज्ञान हे ज्ञानच आहे आणि अज्ञान अज्ञानच आहे. किती अंधकाराने जोर लावला म्हणजे तो प्रकाशाला पराभूत करू शकणार नाही. तसं ज्ञान एवढं बलवान आहे की त्याच्यासमोर कोणताही पदार्थ भ्रमातला टिकूच शकत नाही. पुढती ज्ञानाचे ने पाडे पवित्र दिसे. पुढे पुढे किंवा पुन्हा पुन्हा विचार जरी केला तरी ज्ञानाचे नि पाडे म्हणजे बरोबरीनं. ज्ञानाच्या बरोबरीनं जगतामध्ये एखादी पवित्र वस्तू आहे. ज्ञानोबारा म्हणतात आम्हाला तरी काही दिसत नाही बुवा. ज्ञानाचे नि पाडे पवित्र न दिसे. आता जिथं ज्ञानोबारा म्हणतात आम्हाला पवित्र वस्तू ज्ञानासारखी जगात दुसरी दिसत नाही, ती आपल्याला दिसेल का? आणि जर दिसत असेल तर आपल्यासारखा अज्ञानी कोण असेल? कोणीही नाही. पुढे ज्ञानाचे नि पाडे पवित्र न दिसे. ज्ञानोबारा म्हणतात काय ज्ञानाचा गौरव सांगावा. एथ ज्ञान हे उत्तम होय आणि काही एक तैसे के आहे. जैसे चैतन्य कानो हे दुसरे का. उदाहरण कसं दिलं आहे? जसं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्मचैतन्य. चैतन्य म्हणतात ते एकमेवा द्वितीयम आहे. जसं ब्रह्म हे ब्रह्मस्वरूपच आहे, ब्रह्मासारखं दुसरं ब्रह्म नाही, कारण ते एकम एव अद्वितीयम असंच आहे. जैसे चैतन्य कानो हे दुसरे का, तसं ब्रह्मज्ञानासारखं जगतामध्ये पवित्र वस्तू दुसरी कोणती नाही. ज्ञान हे उत्तम आहे. 14व्या अध्यायामधली ओवी आहे. अगा याची पे कारणे उत्तम सर्वांपरी मी म्हणे, जे वन्नी हे तृणे एरे ज्ञाने. इतर ज्ञान म्हणजे गवताप्रमाणे आहे आणि हे ज्ञान अग्निप्रमाणे आहे. ज्ञान हे उत्तम होय. जे उत्तम असतं ते साधकाने हस्तगत करायचं. आणि काही आणखीन एखादी वस्तू त्या ज्ञानासारखी दुसरी कुठेतरी आहे का? कुठेच नाही. वेदामध्ये पण नाही आणि लोकव्यवहारामध्ये सुद्धा नाही. जैसे चैतन्य कानो हे दुसरे का. जसं चैतन्य त्याला दुजेपणा नाही किंवा चैतन्यासारखं दुसरं चैतन्य नाही, ते एकच तत्व आहे. तसं ज्ञानासारखं उत्तम दुसरं कोणतंही नाही. ज्ञानोबारा म्हणतात जर या गोष्टी घडल्या तर ज्ञानासारखी पवित्र एखादी दुसरी वस्तू आहे अशी आपल्याला उपमा देता येईल. मग कशी उदाहरणं? या महातेजाचे नि कसे जरी चोखाळ प्रतिबिंब दिसे, का गिवसिले गिवसे आकाश हे, ना तरी पृथ्वीचे नि पाडे, कांटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडकुमारा, मनोनी पोहती परी पाहता, पुढती निर्धारिता. हे ज्ञानाची पवित्रता, ज्ञानीची आती, या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. ज्ञानोबारांच्या हातवटीवर आता हे ज्ञानोबारांत हो ज्ञानाच्या बाबतीमध्ये तुम्हाला उपमा देता येईल. उपमा म्हणजे उदाहरण देता येईल. जेव्हा 2 गोष्टीमध्ये सादृश्य सांगायचं असतं तेव्हा त्याला उपमा नावाचा अलंकार म्हणतात. उपमा इथला घ्यायचा, स्वयंपाकघरातला नाही. हा उपमा दृष्टांत अलंकार आहे. हा दृष्टांत उपमेच्या पुढचा अलंकार आहे. ज्ञान किती पवित्र आहे या बाबतीमध्ये एखाद्या वस्तूची तुम्हाला उपमा देता येईल. पण केव्हा असं घडलं तर या महातेजाचे नि कसे म्हणजे कसोटी. सूर्याचं तेज सर्वात जास्त आहे आणि महातेजाच्या कसोटीनं जर तुम्हाला एखादं सूर्याप्रमाणे सोखाळ शुद्ध एखादं प्रतिबिंब दिसलं नाही, म्हणे बघा ना या व्यक्तीचं प्रतिबिंब आकृती इतकी शुद्ध आहे, म्हणे तेजाच्या बाबतीमध्ये हा सूर्याची बरोबरी करू शकतो. असं घडेल का? नाही. सूर्याची बरोबरी तेजाच्या बाबतीमध्ये कोणी करू शकत नाही. पण ज्ञानोबारा म्हणतात महातेजाच्या कसोटीवर जर एखादं चोखाळ शुद्ध प्रतिबिंब किंवा आकृती जर दिसली तर उपमा ज्ञानी घडे पंडकुमारा. तर ज्ञानाच्या बाबतीमध्ये तुम्हाला दुसरी एखादी पवित्र वस्तू आहे अशी उपमा देता येईल. पण एखादा व्यक्ती असून ज्ञानोबारा या सूर्यासारखी दुसरी अजिबात शुद्ध वस्तू नाही. ज्ञानोबारा म्हणते बरोबर आहे, ज्ञानासारखं पवित्र दुसरं काही नाही. का गिवसिले गिवसे आकाश हे,
किंवा एखाद्या पुरुषाने फार शोध घेतला आणि शोध घेता घेता म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला माती सापडते तसं आम्ही आमच्या मुठीमध्ये आकाश पकडून ठेवलं. गिवसिले गिवसे आकाश आहे. अरे आकाश कधी मुठीमध्ये आवळून धरता येतं का? नाही. जर धरता आलं तर उपमा ज्ञानी घडे, पण होणार नाही. ना तरी अथवा पृथ्वीचे नि पाडे कांटाळे जरी जोडे. कांटाळे म्हणजे माप, वजन. जेव्हा आपण बाजारामध्ये जातो त्या बाजारातही प्रकार आहे. पुन्हा भाजीपाल्याचा वेगळा आहे आणि सुवर्ण अलंकाराचा वेगळा आहे. ते बाजारामध्ये गेला भाजीपाला घेण्यासाठी तर तो मग मोजून घेतो आणि मोजून घेतल्यानंतर पुन्हा म्हणतो अहो थोडं शिल्लक टाका ना. मग आता तोही उदार असतो शेतकरी बिचारा आणि हा गाजर पारखी असतो, त्याच्यामुळे तो त्या पारड्यामध्ये शिल्लक पदार्थ टाकतो. पण असा गाजर पारखी रत्नांच्या दुकानामध्ये गेला आणि तिथं जाऊन तो म्हणला शिल्लक टाका ना, असं म्हणता येईल का? आता तिथं हवासुद्धा लागू नये त्या मापाला, एवढी काळजी घेता. ते काचेच्या तावदानामध्ये असतं बघा ते माप, आणि त्याचे मापंसुद्धा लहान असतात. तिथं जाऊन हा पाय वर करून असं डोकावून पाहतो, काय चिंगूस आहे म्हणे. अहो आमच्या गावातला बघा म्हणे 1 किलोवर 1.25 किलो गाजर देतो. अहो टाका की 2-3. इतका कंजूसपणा. मग तो टाकील पण काना माग माप आहे ना माप. अरे गाजर पारखी रत्न पारखी समोर चालेल का? नाही चालणार. आता ही झाली सामान्य माप. पण एक व्यक्ती म्हणला नाही नाही मला पृथ्वीचं वजन करायचं. आता पृथ्वीच्या तुलनेमध्ये म्हणजे पहिल्यांदा त्याला एक तराजू आणावी लागेल. किती मोठी? की ज्या एका तराजूच्या पारड्यामध्ये पृथ्वी बसली पाहिजे सगळी, आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा पृथ्वीचं वजन करण्याकरता तेवढंच वजनदार पदार्थ आणावा लागेल. ज्ञानोबा म्हणतात ना तरी अथवा पृथ्वीचे नि पाडे पृथ्वीच्या तुलनेनं कांटाळे जरी जोडे. असं एखादं वजन करणारं माप जर आपल्याला मिळेल का बरं? नाही मिळणार. मिळालं तर मग उपमा ज्ञानी घडे. ज्ञानाची पवित्रता सांगण्यासाठी दुसरं एखादं सादृश्याचं समानतेचं उदाहरण देता येईल. पण या तिन्ही उदाहरणामध्ये जे काही प्रश्न घेतले ते घडणं शक्य नाही. म्हणून बहुती परी पाहता पुन्हा पुन्हा अनेक प्रकाराने आपण पाहिलं तर अर्जुना पुढं ती निर्धारिता. वारंवार आपण निर्धारण केलं, निश्चय केला तर लक्षात येईल ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आधी. ज्ञानाची असणारी पवित्रता ही ज्ञानाच्या ठिकाणचीच आहे. दुसरी कुठंही त्याची बरोबरी करू शकेल अशी वस्तू जगामध्ये नाही. ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आधी. ज्ञानाच्या ठिकाणी असणारी पवित्रता ज्ञानाच्या ठिकाणीच आहे, दुसरीकडे नाही. म्हणजे ज्ञानासारखं पवित्र दुसरं कोणतंच नाही का? कोणतंच नाही. जेव्हा त्या वस्तूची बरोबरी करण्यासाठी दुसरी वस्तू आपल्यासमोर नसते तेव्हा त्या वस्तूच्या समानतेसाठी त्याचीच उपमा त्याला द्यावी लागते. याला शास्त्रीय भाषेमध्ये किंवा साहित्यामध्ये अनन्वय नावाचा अलंकार म्हणतात. समुद्र समुद्राप्रमाणे, गगन गगनाप्रमाणे, राम आणि रावणाचं युद्ध राम रावणाच्या युद्धाप्रमाणेच, 9वा अध्याय 9व्या अध्यायाप्रमाणे, ज्ञानेश्वरीप्रमाणेच, ज्ञानोबारायप्रमाणेच उपमा देता येत नाही. मग जेव्हा त्या व्यक्तीला त्यांचीच उपमा द्यावी लागते तेव्हा त्यांना अनन्वय नावाचा अलंकार म्हणतात. आणि तो आता पुढच्या ओळीमध्ये येतो आहे. जैसी अमृताची सवी निवडीजे तरी अमृताची सारिकी म्हणीजे तैसे ज्ञान हे उपमीजे ज्ञानेशीची. ज्ञानोबा उदाहरण देतात. काय दृष्टांत द्यावा? साहित्य, सगळ्या प्रकारचे अलंकार, सगळे शास्त्र, अगदी व्याकरणापासून उपनिषदापर्यंत सगळे ज्ञानेश्वरी नावाच्या माहेरामध्ये आनंदाने राहायला येतं. सगळे कुठेही शोधून बघा तुम्ही, सगळं व्याकरण आहे, साहित्य आहे, सगळं. अनन्वय नावाचा अलंकार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये बरेच अलंकार येतात, सगळे काही आपल्यालाही सापडत नाहीत, थोडेफार सांगता येतात. त्यातला अनन्वय अलंकार. आता ही अमृताची चवी म्हणजे स्वाद किंवा गोडी. एका पुरुषाला दैवयोगाने अमृत मिळालं. अमृत म्हणजे अमृत तुल्य नाही बरं. हे आपलं दुर्दैव आहे की आपल्याला अमृत तुल्य म्हणून काहीतरी दुसरंच पेय दिलं जातं, ते नाही. याला खरंच अमृत मिळालं. स्वर्गातलं अमृत, स्वर्गीय अमृत म्हणतात त्याला. किंवा गाईच्या दुधाला सुद्धा काय म्हणतात? अमृत म्हणतात. अमृताची चवी निवडीचे. व्यक्तीला ते अमृताचा लेश दैव गुणे प्रारब्धाने मिळतो
आणि त्याने त्या अमृताची चव प्राशन करून पाहिली आणि निवड केली म्हणजे अनुभव घेतला आणि मग त्याला पुन्हा दुसरे पदार्थ दिले तर त्याला ते आवडत नाही. तो म्हणतो अमृताची चव दुसऱ्या पदार्थात नाही, अमृताची चव अमृतासारखीच आहे, दुसरी त्याला उपमा नाही. जैसे अमृताची चवी निवडीचे तरी अमृताची सायिकी, अमृताची चव अमृतासारखीच आहे. चकार वापरला आहे बघा, दुसरी उपमा देता येत नाही. हे झालं उदाहरण. तैसे ज्ञान हे उपमेचे ज्ञानेशीची. तसं ज्ञान किती पवित्र आहे, ज्ञानासारखंच पवित्र आहे. ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा दिली जाते, दुसरी त्याला उपमा घडत नाही. इतकं ज्ञान पवित्र आहे. आणि जे पवित्र ब्रह्मज्ञान ज्याला मिळालं तो महात्मासुद्धा पवित्र आहे. म्हणून पवित्र सोवळी. आता एक भाव त्यातला असा आहे, साधकाच्या बाबतीमध्ये असं म्हणावं लागतं की साधक ज्ञानामुळे पवित्र आहे, आणि महात्म्याच्या बाबतीमध्ये असं म्हणावं लागतं महात्म्याच्या अंतकरणामुळे ज्ञानाला जागा मिळाली म्हणून ज्ञान अधिक पवित्र आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब. कारण महात्म्याला ज्ञान मिळालं असं व्यवहार आपण नाही करायचा. कारण का मूर्तिमंत ज्ञान म्हणजे महात्मा आहे. कैवल्याचा पुतळा, प्रगटला भोतळा, चैतन्याचा जिव्हाळा. चैतन्य म्हणजे ज्ञानस्वरूप आणि त्या ज्ञानाचा जिव्हाळा ओलावा ज्ञानोबाराय आहे. म्हणून साधकाला पावित्र्य येईल ब्रह्मज्ञानाने, पण ब्रह्मज्ञानी महात्म्याला ज्ञानामुळे पावित्र्य आला असं नाही आहे. तो स्वरूपभूत ज्ञान ब्रह्मस्वरूप झाल्यामुळे म्हणून ते ज्ञान घेतलं ते अत्यंत पवित्र आहे. आणि तेच ज्ञान जर अंतकरणाच्या वृत्तीमध्ये विशेष भावाला प्राप्त झालं तर मग तेही पवित्रच आहे. तैसे ज्ञान हे उपमेचे ज्ञानेशीची. आता यावरीचे बोलणे ते वायाची वेळ फेडणे, तव साचची हे पार्थ म्हणे जे बोलत असा. भगवान स्वतः म्हणतात, अरे अर्जुना, आता यावरी म्हणजे यानंतर, आता ज्ञानासारखं पवित्र दुसरं कोणतं नाही. ज्ञानाला ज्ञानाची उपमा देता येते, दुसरी उपमा देता येत नाही. किती भयंकर मोठं पाप केलं तरीसुद्धा ज्ञानासमोर ते टिकत नाही, किंवा ज्ञानप्राप्तीसाठी महात्म्यांची शरणागतीच करावी लागते. असं आम्ही आतापर्यंत ज्ञानाचा गौरव सांगितला आहे. पण यानंतर आता आम्हाला जर बोलायचं असेल, यावरीचे बोलणे ते वायाची वेळ फेडणे, व्यर्थच वेळ घालवण्यासारखं आहे. एकतर अगोदरच वेळ कमी आहे म्हणजे भगवंतासमोर रणांगणामध्ये गीता सांगायची की नाही. पण यावरीचे बोलणे, आता मुख्य गीतेमध्ये हा भाव नाही आला, मुख्य श्लोकामध्ये हा भाव नाही, पण ज्ञानोबाराय भाव का सांगतात हा, कारण गीता सांगणारीच ज्ञानोबाराय आहे. म्हणून अरे अर्जुना, ज्ञानाचा गौरव किती सांगावा. आता किती सांगितला तरी एकच भाव सांगितला ना, ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीच नाही. या पलीकडे काय बोलायचं. यावरी जे बोलणे ते वायाची वेळ फेडणे, व्यर्थच वेळ घालवण्यासारखं आहे. तव साचची हे म्हणे, हे पार्थ म्हणे जे बोलत असा. जे आपण बोलत असा म्हणजे आपण जे आता बोलत आहात ना प्रभू, जे आपण आता बोलता, साचची हे खरंच आहे. म्हणजे काय, वायाची वेळ फेडणे, व्यर्थ वेळ घालवणं हे खरंच आहे. आणि दुसरा भाव, ज्ञानासारखं पवित्र ज्ञानच आहे, हां हे साचची, हे खरं आहे. जे तुम्ही बोलता ना ते माझ्या मनाला पटलं आहे. पण आता तुम्ही म्हणता वेळ घालणे, तर मग बरोबर आहे, कारण मी तुमचा दास आहे. तुम्ही जे म्हणाल ते खरं आहे. इतकं समर्पण आहे. तुम्ही म्हणताना आता यावर जास्त विस्तार नाही करायचा, पाल्हाळ नाही करायचा, उगा वेळ घालव नाही, बरोबर आहे. आणि दुसरा भाव महत्त्वाचा, ज्ञानासारखं पवित्र ज्ञानच आहे, हे साचची, हे खरंच आहे. परंतु इतकं जर पवित्र ज्ञान असेल तर आपण मला उपाय काय सांगितला, ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. म्हणजे मला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महात्मा त्यांची सेवा करावी लागेल, नमस्कार करावा लागेल, त्यांना प्रश्न विचारावा लागेल. आणि असा महात्मा तुम्हीच सांगता, स महात्मा सुदुर्लभः वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. म्हणजे अगोदर महात्मा दुर्लभ आहे, दुर्लभ महात्मा मिळाल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. म्हणजे हा उपायसुद्धा लांबचा आहे ना प्रभू. कारण महात्मा जर दुर्लभ असेल तर ज्ञानप्राप्तीची साधना दुर्लभ आहे, ज्ञान किती दुर्मिळ होऊन जाईल. म्हणून असा जवळचा एखादा उपाय सांगा ना, जवळचा, की ज्यामुळे मला शोध घ्यावा नाही लागला पाहिजे,
तर ते माझा शोध घेत घेत महात्मे आले पाहिजे. हे दोन उपाय आहे. परी तेची ज्ञान केवे जाणावे, पाठीमागे शब्द आला ना, तेगा ज्ञान पै बरवे, जरी मन्याथी जाणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. पण हा उपाय लांबचा आहे, असा जवळचा एखादा उपाय पाहिजे. म्हणून दुसऱ्यांदा पुन्हा शब्द आला, परी तेची ज्ञान केवे जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणीतले. देवाने ते मनोगत जाणलं की बहुतेक आता काय मनोगत असेल आपल्याला माहिती नाही बरं, आपण फक्त अंदाज घेतला आहे. स महात्मा सुदुर्लभः ज्ञानिनः तत्वदर्शिनः, या अर्थाने फक्त आपण मनोगताचा विचार करतोय की हा महात्मा भेटणं दुर्लभ आहे, उपायाला वेळ लागू शकतो, पण वेळ अजिबात लागणार नाही, असा जवळचा उपाय सांगा. तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने म्हणजे अर्जुनाने, जव म्हणजे जेव्हा पुसावे, तव तेव्हा ते मनोगत देवे जाणीतले. या अर्जुनाच्या आणि त्याही माझ्या प्रिय अर्जुनाच्या मनामध्ये आता काय अभिप्राय आहे तो देवाने जाणला. पण देवाला अंदाज आला का? देवाला सांगायची गरज नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देवाला आतलं कळतं, न सांगता पुन्हा. अर्जुने जव पुसावे, अर्जुनाने विचारण्याच्या अगोदर देवाने सांगितलं, असा इथला एक अर्थ आहे. आणि 7व्या अध्यायाच्या शेवटी एक अर्थ आहे बघा. अगोदर मला हा अर्जुन विचारणारा होणार आहे, मनोगत हा विचारणार आहे, देवाने अगोदरच वाढून ठेवलं. यांनी प्रश्न विचारण्याच्या अगोदरसुद्धा मनोगत देवे जाणीतले, मग म्हणत असे किरीटी, आता चित्त देई गोठी, सांगेन ज्ञानाची भेटी उपाय तुझं. मग म्हणत असे, मग म्हणजे केव्हा? अर्जुनाच्या मनातलं मनोगत देवाने जाणलं आणि ते जाणल्यानंतर मग म्हणत असे. मग परमात्मा स्वतः अर्जुनाला म्हणतात, अर्जुना आता ये गोठी चित्त देई, माझ्या या गोष्टीवर तू चांगलं लक्ष दे बरं. का लक्ष दे? कारण अर्जुना ज्ञानाचे भेटी तुझा उपाय सांगेन. तुला मी ज्ञानप्राप्तीचा जवळचा उपाय सांगणार आहे. जवळचा जो अत्यंत जवळचा असतो, जवळचं साधन त्याला उपाय म्हणतात. हरिप्राप्तीशी उपाय धरावी संतांचे ते पाय. देवाच्या प्राप्तीसाठी अत्यंत जवळचा मार्ग कोणता आहे? संतांची शरणागती, म्हणून उपाय शब्द आला. तसं पाठीमागे तत्विधी प्रणिपाते न, हा उपाय थोडा लांबचा आहे. कसा लांबचा आहे तो उद्या सांगू. सांगेन, कारण भगवंताने सांगितलं ना, सांगेन म्हणजे कधी? सांगेन शब्द भविष्यकाळातला असतो. म्हणून आज न सांगता उद्या सांगेन. सांगेन ज्ञानाचे भेटी उपाय तुझं, त्या उपायाचं चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज.